दर्शकों, आप देखना शुरू कर चुके हैं बापू वार्ता न्यूज़ नेटवर्क। अक्सर हम ग्राउंड रिपोर्ट दिखाते रहते हैं, लेकिन अभी गोंदिया जिले के अंतर्गत कृषि प्रदर्शनी का प्रोग्राम चल रहा है, जिससे किसानों को जो है अवगत कराया जाए या जन जागृति कराकर उन्हें जो खेत में जो सुख सुविधा उपलब्ध हो उस बारे में जानकारी दी जा रही है। गोंदिया जिले में कई तहसील के जो कृषि अधिकारी है, कृषि अधिकारी के नेतृत्व में यह कार्यक्रम किया जा रहा है। मैडम, क्या बताना चाहोगे? इथे 13 तारखेपासून 17 तारखेपर्यंत कृषी महोत्सवाचं 5 दिवसाचं आयोजन केलेलं आहे। या 5 दिवसांमध्ये वेगवेगळे जे पौष्टिक तृणधान्य म्हणजे याची जी थीम आहे की पौष्टिक तृणधान्य जो आहे, जे वेगवेगळे पदार्थ आहे, जवळपास 11 जे तृणधान्य आहेत, त्याच्यामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, सावा, कोदो, कुटकी अशा प्रकारचे विविध धान्य असणार आहेत। तर या प्रदर्शनामध्ये जवळपास तुम्हाला ते पाहायला मिळणार आहे। त्याच्यापासून जे वेगवेगळे पदार्थ बनतात त्या पदार्थही त्याच्यामध्ये तुम्हाला समावेश असणार आहे। माझ्याकडे जो गोरेगाव तालुक्याला जो स्टॉल दिलेला आहे तो बाजरीचा आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला हे बाजरीचे विविध पदार्थ आहेत, जेवढे पदार्थ शक्य आहेत। काही पदार्थ तुम्हाला जवळपास बाजरीपासून जे पौष्टिकता आहे, म्हणजे जे स्पेशली हिमोग्लोबिनचे जे पेशंट असतात, म्हणजे जे शुगर पेशंट असतात, तर शुगर पेशंट आणि ज्यांचं रक्तवाढ करायला आवश्यक आहे असे जे ॲनिमिक पेशंट आहेत, त्याच्यासाठी बाजरी हे उत्तम खाद्य म्हणून वापरलं जातं। तर जास्तीत जास्त जे नागरिक बंधू आहेत आणि माझे शेतकरी बंधू आहेत, लागवड पण करावी, त्याच्यामध्ये कृषी विभाग तुम्हाला नक्की सहकार्य करेल। आणि दुसरा भाग आहारात पण समावेश करावा, जेणेकरून आपण जास्तीत जास्त तुमचं पोषण व्हावं। याचे नक्कीच त्याच्यामध्ये काही पोषक तत्व समाविष्ट आहेत। तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असं मी नक्की आवाहन करते। मैडम, क्या बताना चाहोगे? आज जो हळदी कुंकू का कार्यक्रम भी लिया गया है, क्योंकि ऐसी जानकारी भी मिली है। आज खरं पाहिलं तर मकर संक्रांतीच्या शुभपर्वावर आपण इथे कार्यक्रमात आहोत। माझे महिला मंडळ पण इथे आहे। खरं सगळ्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा देते। आणि एक चांगला योगायोग जुळून आल्यामुळे मला जो बाजरीचं आहे तर त्याच्यामध्ये मी बाजरीचं हळदी कुंकूमध्ये वाटप केलेलं आहे, जेणेकरून माझ्या महिला मंडळांनी त्याच्यामध्ये भाकरी खाऊन त्यांचे थोडंसं पोषण वाढेल याचा नक्कीच थोडासा प्रयत्न मी माझ्या पद्धतीने करत आहे। तर संक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा।